नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 जानेवारी 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये काळाराम मंदिर, मुख्य निवडणूक आयुक्त, ग्राहक किंमत निर्देशांक, इथेनॉल, FRP या संदर्भात लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये ज्या काही महत्त्वाच्या बातम्या स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी आहेत त्यांना आपण MCQच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती काळाराम मंदिरासंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान अशा प्रकारचे विधान या ठिकाणी पंतप्रधानांनी केलं आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जेव्हा पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी काळाराम मंदिरालाही भेट दिली होती। परिणामी इतिहासामध्ये काळाराम मंदिराचे महत्त्व आपल्यासाठी आहे त्यावर आधारित आपला हा प्रश्न आहे। सरळ आपला प्रश्न पाहूया। काळाराम मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। UPSC मध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा अलीकडील काळामध्ये जे काही पंतप्रधान आहेत त्यांनी काळाराम मंदिराला भेट दिली आहे त्या आधारावरही MPSC कडून हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी पर्याय A राम, B विष्णू देवता, C महादेव देवता, D गणेश देवता। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय A राम या देवतेला काळाराम हे जे मंदिर आहे या ठिकाणी समर्पित करण्यात आलेलं आहे। तुम्हा सर्वांना माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मंदिर प्रवेश केला तो याच काळाराम मंदिरामध्ये केला होता। ज्या ठिकाणी अस्पृश्य व्यक्ती असतील किंवा जे काही दलित बांधव आहेत त्यांना प्रवेश हा निषेध होता। या निषेधाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नाशिकचे जे काही काळाराम मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले होते आणि त्यामध्ये त्यांनी यशही मिळवले होते। पाहूया आपली आजची पुढची न्यूज जी की या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या नव्या कायद्याच्या स्थगितीस नकार अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आहे। अशा प्रकारची जी काही न्यूज आहे ती तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या न्यूजला धरून सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोणाकडून आणि किती वर्षासाठी केली जाते अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत की भारताचे जे काही निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते आणि ती किती वर्षासाठी केली जाते। तर या ठिकाणी पर्याय A राष्ट्रपती 5 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करतात, पंतप्रधान 5 वर्षासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात, राष्ट्रपती 6 वर्षासाठी करतात, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 6 वर्षासाठी करतात। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय C। या ठिकाणी जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते आणि ती 6 वर्ष आणि जास्तीत जास्त वय वर्ष 65 वर्षापर्यंत ग्राह्य धरली जाते। म्हणजेच फॉर एक्झाम्पल X नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीची चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून आपल्याला नियुक्ती करायची आहे। मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं जर वय अपॉइंटमेंटच्या वेळी 63 वर्ष असेल तर त्या व्यक्तीला केवळ पुढचे 2 वर्षेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्य करता येईल। जर त्या व्यक्तीचे वय नियुक्तीच्या वेळी 59 म्हणजे 59 असेल तर ती व्यक्ती 6 वर्ष या ठिकाणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्य करू शकते। पाहूया आपला आजचा पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी ग्राहक किंमत निर्देशांका संदर्भात आहे। या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। किरकोळ महागाईचा 4 महिन्यातील उच्चांक अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला की आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI असेही म्हणतो आणि दुसरा एक असतो खाऊक किंमत निर्देशांक ज्याला की आपण होलसेल प्राइस इंडेक्स असे म्हणतो। मग या ठिकाणी जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे तो काय करतो, ग्राहकांच्या स्तरावर जी काही किंमत आहे वस्तूंची त्या किमतीचं मोजमाप करण्याचं तो कार्य करत असतो। मग या ठिकाणी सरळ जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। ग्राहक किंमत निर्देशांक काय मोजतो अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपले पर्याय आहेत फक्त सेवांच्या किमती, फक्त वस्तूंच्या किमती, दोन्ही वस्तू आणि सेवांच्या किमती,
वरीलपैकी काही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे पर्याय आहे सी, म्हणजे जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे तो वस्तू आणि सेवा यांच्या किमतीमध्ये होणारा जो काही बदल आहे तो मोजतो, आणि जो आपला होलसेल प्राइस इंडेक्स आहे ज्याला की आपण घाऊक किंमत निर्देशांक म्हणतो तो केवळ वस्तूतील किमतीच्या बदलांचं मोजमाप करण्याचं कार्य करतो। हा सर्वाधिक मुख्य डिफरन्स या ठिकाणी ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांक ज्याला की आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो यामध्ये असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आणखी एक प्रश्न पाहूया। ग्राहक किंमत निर्देशांक CPI चा डाटा कोण जारी करते, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, पर्याय बी अर्थ मंत्रालय, पर्याय सी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, पर्याय डी वरीलपैकी काहीही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्याकडून ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात CPI चा डेटा हा प्रत्येक 2 महिन्यांनी, 1 महिन्यांनी किंवा प्रत्येक वर्षी जो काही टाइम पिरियड ठरलेला आहे त्या टाइम पिरियडनुसार तो जाहीर केला जातो। पाहूया आपली आजची पुढची न्यूज, जी की या ठिकाणी इथेनॉल संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। इथेनॉलवरील बंदी तात्पुरती, लवकरच दिलासा, अशा प्रकारचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत। आपल्या सर्वांना माहित असेल की भारतामध्ये प्रामुख्याने ऊस, मका हे जी पिकं आहे त्या पिकापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते, आणि जो इथेनॉल आहे तो पेट्रोलमध्ये 20% मिसळला जातो। म्हणजेच या ठिकाणी पेट्रोलमध्ये आपण इथेनॉलचे मिश्रण करून या ठिकाणी जे काही आपल्याला खनिज तेलाची आवश्यकता आहे ती आवश्यकता या ठिकाणी आपण कमी करू शकतो। सरळ आपला प्रश्न पाहूया। भारतात सर्वाधिक इथेनॉल निर्मिती कोणत्या राज्यात केली जाते, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। तर या ठिकाणी पर्याय पहिला आहे आपला महाराष्ट्र, पर्याय दुसरा बिहार, पर्याय 3 तमिळनाडू, पर्याय 4 आहे उत्तर प्रदेश। तर या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक इथेनॉल जी काही निर्मिती आहे ती उत्तर प्रदेश या राज्यामध्ये केली जाते, आणि त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू या राज्यांचा त्या ठिकाणी क्रम लागत असतो। तर या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतात सर्वाधिक इथेनॉलची निर्मिती केली जाते, आणि ऊसाचे उत्पादन ही उत्तर प्रदेश या राज्यामध्येच होते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की FRP संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। FRP पेक्षा अधिकच्या दरावरील प्राप्ती कराचे संकट दूर, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेपरवरती दिसून जाईल। तर या ठिकाणी मित्रांनो जी काही FRP आहे आणि त्यावर काही अलीकडच्या काळामध्ये निर्बंध लादले गेले होते, ते निर्बंध या ठिकाणी राज्य शासनाकडून दूर करण्यात आले आहेत, आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 FRP अंतर्गत ऊस आणि अन्नधान्य पिकांना किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते। विधान 2 FRP राज्य सरकारकडून प्रत्येक वर्षी पीक हंगामाच्या सुरुवातीला जाहीर केली जाते। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चूक आहे। या ठिकाणी FRPच्या अंतर्गत केवळ ऊस या पिकाला किमान आधारभूत किंमत ही जाहीर केली जाते। हा पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर विधान 2 हेही या ठिकाणी चुकीचे आहे, म्हणजे जी काही FRP आहे ती केंद्र सरकारकडून जाहीर केली जाते, आणि वित्त मंत्रालयाच्या जी काही कॅबिनेट कमिटी आहे त्या कॅबिनेट कमिटीकडून या ठिकाणी FRP ही प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला जाहीर केली जाते। सर्वात महत्त्वाचे 2 पॉइंट तुमच्या लक्षात असले पाहिजे। FRP केवळ ऊस या पिकासाठी जाहीर केली जाते, आणि FRP जी आहे ती केंद्र सरकारकडून जे काही आर्थिक व्यवहार मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत येणारी जी काही कॅबिनेट कमिटी आहे त्यांच्याकडून ती जाहीर केली जाते। म्हणजेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी विधान 1 व 2 दोन्ही चूक। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 13 जानेवारीचे जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे,
ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत आणि चालू घडामोडीवर आधारित जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।